मित्रहो नमस्कार. खरं म्हणजे बागेश्वर नावाच्या एका स्वयंघोषित आणि चमत्कार करणाऱ्या महाराजांविषयी आपल्या यूट्यूब चॅनलने वेळ द्यावा असं काही नव्हतं. पण ज्या पद्धतीनं तो सामान्य माणसाची दिशाभूल करतोय, राजकर्त्यांच्या मदतीनं गर्दी खेचतोय, मंत्र्यांच्या मदतीनं गर्दी खेचतोय, ते पाहता आपल्यावर एक नैतिक जबाबदारी आहे की लोकांना सावध राहण्याचा इशारा देणं. बाबांचं एक बरं असतं की त्यांच्या मागे धावणारा जो घोळका असतो माणसांचा, भक्तांचा, श्रद्धेचा प्रवाह जो असतो, तो अशा आव्हानावरून ऐकत सुद्धा नाही. जेव्हा दणका बसतो तेव्हा तो थाऱ्यावर येतो. तर हा बागेश्वर बाबा मध्य प्रदेशातल्या एका गदा नावाच्या खेड्यात तो एका शिवाच्या मंदिरामध्ये राहतो आणि स्वतः महाशक्तिमान आहे असं तो दावा करतो. त्याची शक्ती आपल्याला मिळावी म्हणून त्याला रात्रीत लाखो भक्त लाभलेले आहेत. तर त्याच्याकडे शक्ती काय आहे? तर तो सांगतो, मी आजारी माणसांना औषध न देता बरं करतो. भूतबाधा झालेल्यांना माझ्या दरबारात नाचवतो, उड्या मारायला लावतो आणि नाचून नाचून उड्या मारून थकले की भूत पळून जातं आणि माणूस शिल्लक राहतो. ह्या सगळ्या चक्रावून टाकणाऱ्या स्पर्धेच्या जगात जे व्यावसायिक आहेत, जे धंदेवाईक आहेत, त्यांना सुद्धा सुरक्षा म्हणून तो आशीर्वाद देतो आणि त्यातलेही अनेक लोक त्याला भक्त म्हणून लाभलेले आहेत. आणि उरला राज्यकर्त्यांचा वर्ग. आपल्या देशातले अपवाद वगळता बहुतेक राज्यकर्ते कोणत्या ना कोणत्या पंथाच्या मागे आहेत, कोणत्या ना कोणत्या बाबाच्या मागे आहेत. पूर्वी ते छुप्या पद्धतीनं करायचे, आता उघडपणे करतायत. म्हणूनच पुण्यात पुन्हा बागेश्वर महाराजाचा एक मोठा कार्यक्रम होणार आहे आणि तो सत्ताधारी असलेल्या BJPने स्पॉन्सर केलेला आहे. आपण इथेपर्यंत समजू शकतो की एक पक्ष आहे, तो लोक पक्ष आहे, पक्ष म्हणून तो काहीतरी करत असेल. पण ह्या कार्यक्रमाला पाठिंबा देणारे जे मंत्री आहेत ते पण उघडपणे त्याच्या दर्शनासाठी जात आहेत, जाणार आहेत आणि पुढेही जाणार आहेत. ज्याने शिक्षणातून समाजाला तिसरा डोळा द्यायचा, ज्ञान डोळा द्यायचे, ते शिक्षण मंत्री हे बाबाच्या भेटीला गेले. ज्यांच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्था आहे ते देवेंद्र फडणवीसही जाणार आहेत. खरं म्हणजे अशात आश्चर्य वाटायचं कारण काहीच नाही आहे. जेव्हा संभाजी भिडेचा विषय आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये होय ते माझे गुरुजी आहेत, कुणाला काय अडचण आहे काय असा प्रश्न विचारला होता. पुढे त्या गुरुजीवर कारवाई कोणती झाली? अशाच पद्धतीने एका प्रकरणात अडकलेल्या BJPच्या नेत्यावर काय कारवाई झाली? हे प्रश्न आणि त्याचे उत्तरं लोक विसरून गेलेले आहेत. तेवढ्यात हे बागेश्वर बाबाचं प्रकरण आलं. हे महाराष्ट्रात घडतंय. हे संतश्रेष्ठ तुकोबांच्या भूमीमध्ये घडतंय की संत तुकारामाने आयुष्यभर ढोंगावर प्रहार केले, चमत्कारावर प्रहार केले आणि वेदाचा बाप परमेश्वर नसून आपणच आहोत हे मोठ्या आवाजात सांगितलं. त्यांच्या भूमीत, त्यांच्या जिल्ह्यात हा भोंदूबाबा आलेला आहे. हा भोंदूबाबा कधी पण ठरत नाही की जोपर्यंत त्याचा पडदा फाडत नाही तोपर्यंत त्याला भोंदूबाबा म्हणता येत नाही. पण पडदा फाडण्याचा प्रयत्न अनिसनी चालवलेला आहे. तर तुकाराम महाराज सांगायचे, जर देवाला नवस केल्यामुळे जर मुलंबाळ होत असेल तर नवरा करायचं कारणच काय? नवसे मुलंबाळ होत नाहीत हे त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि हा बागेश्वर बाबा चमत्कार करून रोग पळवतो. जो वैद्यकशास्त्राने पळवायला पाहिजे तो हा पळवतो. व्यवसायात चढ उतार येतात, तिथे फायदा कसा होईल हे अर्थशास्त्र सांगत असतं, बाजारशास्त्र सांगत असतं. ते काम हा बागेश्वर बाबा करतोय, तसा तो दावा तरी करतोय. आणि भूतबाधा ही एक मानसिक विकृती आहे. भूत नावाची गोष्टच अस्तित्वात नाही तर ते माणसाच्या शरीराचा संबंधच काय येतो? तरी क्षणभर मांडला आपण भूत कुणाला तरी लागलेलं आहे, पण भूतावर बाबा कसा उतारा होऊ शकतो?
भूतबाधेनं पीडित झालेल्या लोकांच्यावर मानसशास्त्र वापरून उपचार करायला पाहिजेत, आरोग्यशास्त्र वापरून उपचार करायला पाहिजेत. तिथे हा बाबा कसा घुसतो? तो भक्तासमोर नाचतो कसा? तो बेधडक पाहिजे तसं बोलतो कसा? यापूर्वी त्याने तुकाराम महाराजांच्या विरुद्ध सुद्धा अपशब्द वापरलेले आहेत आणि नंतर माफी मागून स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. हा सगळ्या परंपरा खोडत चाललेला आहे. मग ती परंपरा तुकाराम महाराजांची असेल, विज्ञानाची असेल, महाराष्ट्राला असलेल्या पुरोगामी विचाराची असेल, ह्या परंपरा खोडत खोडत तो भोंदू परंपरा तयार करतोय, लोकांना आंधळं करतोय. पण लोकांना हे समजत नाही आहे की आपण त्याच्या दरबारात गेल्यानंतर अंधारावर विश्वास ठेवतो आणि उजेडावर पाय ठेवतो. जो समाज उजेडावर पाय ठेवून उभा राहतो आणि अंधाराचेच डोळे वापरतो, त्या समाजाला भवितव्य असत नाही. खरं म्हणजे आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात असा कायदा पहिल्यांदा झालेला आहे दाभोळकरांच्या प्रयत्नाने. तो कायदा अस्तित्वात असताना सुद्धा ह्या बाबाला राजाश्रय, सत्ताश्रय आणि महान व्यक्तींचा पाठिंबा कसा काय लाभतो, हा एक प्रश्न आहे. आपल्याकडे भारतातलं राजकारण असं आहे की जिथे जिथे मतदार असतील तिथे तिथे राजकीय नेते शरण जातात. यापूर्वी ते सत्यसाईबाबाला पण शरण गेले होते आणि महाराष्ट्रातच एका नेत्याने शासकीय विश्रामधाममध्ये त्या सत्यसाईबाबाला बोलवून त्याची पूजा केलेली होती. जसं अत्रेंनी सांगितल्याप्रमाणे बुवा तेथे बाया, पण आता बुवा तेथे नेते या वळणापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. जे नेते चमत्काराच्या जोरावर राजकारण करायला जातात ते लोकांचं भलं काय करणार आहेत? ते लोकांना दृष्टी काय देणार आहेत? ते विज्ञानवादी दृष्टिकोन कसा काय मानणार आहेत? म्हणून ह्या नेत्यांच्या नादाला न लागता सामान्य माणसानेच आपल्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्या जागा शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या प्रश्नाचं उत्तर बाबा असू शकत नाही तर अन्य गोष्टींच्या मध्ये असतं. आजारपणावर बाबाचा आशीर्वाद नाही तर वैद्यकीय शास्त्र उपयोगी आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. पण गेल्या 6 महिन्यापासून हिंदुत्वाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये या राज्याचा पुरोगामी चेहरा बदलावा अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत आणि त्यासाठी राजकीय नेत्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. एका नेत्याने कोट्यावधी रुपये खर्च करून मालेगावमध्ये शिवपुराण कथा ठेवली. त्याला प्रचंड पाठिंबा आणि गर्दी होते पाहून तोच प्रयोग आता नाशिकमध्ये होणार आहे. आपल्या सगळ्या राजकीय यात्रा धार्मिक ठिकाणाहून निघत आहेत, श्रद्धा ठिकाणाहून निघत आहेत. ह्या सगळ्यांचा परिणाम मला वाटतं की आपण महाराष्ट्राच्या गौरवासाठी ज्या महापुरुषांची नावं घेतो, ज्या संतांची नावं घेतो, ह्या सगळ्यांना काळिमा फासणारी ही सगळे कृत्य आहेत. म्हणून माणसानो तुम्ही सावध राहा. आणि बाबा कोणताही असो, कोणत्याही कपड्यातला असो, तो आपल्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. तर आपल्या प्रश्नांची उत्तरं बाबाच्या पलीकडे जाऊन शोधायला पाहिजेत. हे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतोय. बाबा येतात, बाबा जातात. बाबा काही दिवस गाजतात, पुन्हा तुरुंगात पण जातात. तुरुंगात गेलेल्या बाबांची तर संख्या बघा आणि त्यांच्या मागे किती मोठा समूह होता ते पण बघा. त्यामुळं पुढाऱ्यांनी दर्शन घेतलं बाबाचं म्हणून मेंढरासारखा आपण त्याच्या मागे धावू नये. उलट पुढाऱ्याला जा विचारायला लागा. तुझ्याकडे शिक्षण खातं आहे, तुझ्याकडे ग्रह खातं आहे, तुझ्याकडे विज्ञान तंत्रज्ञान खातं आहे, तुझ्याकडे संस्कृती खातं आहे, ते डेव्हलप कर आणि लोकांना मार्ग दाखव. हे बाबा शरणम गच्छामी हे वाक्य पुढाऱ्याला शोभत असेल, पण ते सामान्य माणसांचा घात करणार आहे, त्यांचं नुकसान करणार आहे. ह्या नुकसानीने भरलेल्या विहिरीमध्ये माणसाने उडी मारू नये असं आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे. धन्यवाद.